आणि नक्कीच आजच्या सोहळ्याचं एक आकर्षण आणि नक्कीच स्वराज दर्शनच्या एकदा जोरदार टाळ्या वाजवा कृपा सपकाळ यांच्यासाठी. त्यांच्या संदर्भात मॅडम एक 2 शब्द फक्त मी बोलेन. आजच्या सोहळ्याचं एक अभूतपूर्व आकर्षण म्हणजे याच स्वराज दर्शनच्या मातीतून तयार झालेलं एक वादळ खऱ्या अर्थानं ज्याने आपल्या आवाजाने उभ्या महाराष्ट्राला वेळ लावलं आणि त्या लोकशाही मराठी TV चॅनलच्या आक्रमक निवेदिका आणि याच स्वराजच्या मातीतून घडलेल्या कृपा सपकाळ यांचं मनापासून धन्यवाद. मूळच्या नक्कीच तासगावच्या असणाऱ्या महाडमधल्या असणाऱ्या प्रॉपर नक्कीच समोरला असणारं नक्कीच विचारांची देवाणघेवाण आणि एक लाडकं व्यक्तिमत्व महाडच्या व्यासपीठाने दिलेला आत्मविश्वास घेऊन पुण्याला पोचल्या आणि आज लोकशाही मराठीसारख्या मोठ्या वाहिनीवर त्या धडकत आहेत. एक ज्वालामुखीचे अंगारकी त्यांच्यापासून निर्माण होतोय. कृपाताई मनापासून धन्यवाद. आपले विचार व्यक्त करावे अशी मी आपणास विनंती करतो. सन्माननीय व्यासपीठ, इथे सर्व उपस्थित सन्माननीय मान्यवर, सर्व पत्रकार बांधव, आदर्श सत्कारमूर्ती या सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम स्वराज दर्शन या साप्ताहिकाला आज 4 वर्ष पूर्ण झाली. यशस्वीपणे त्यांनी या 4थ्या वर्षात पदार्पण केलं. मी हार्दिक स्वागत करते PSI काळे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. तर सर्वप्रथम साप्ताहिक स्वराज्य दर्शन या चॅनलनं आज 4थ्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. त्यांच्या संपूर्ण टीमला, संपादक तुकाराम साळुंके या सर्वांचं हार्दिक अभिनंदन करते. पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देते. जेव्हा हे चॅनल सुरू करण्यात आलं तेव्हा काही ओळखींमधून तुकाराम साळुंके सर यांचा मला फोन आला होता की मॅडम आमच्या चॅनलच्या बातम्यांना तुमचा आवाज देणार का. मी म्हटलं देणार. आणि तब्बल त्यानंतर 1 वर्ष त्यांच्या चॅनलच्या बातम्यांना माझा आवाज होता. त्यांनी ही संधी दिली. खरं तर त्यासाठी त्यांचे खूप आभार आहेत. जवळजवळ 1 वर्ष या चॅनलवर माझा आवाज होता. तेव्हा टेबल अँकरिंग सुरू केलं नव्हतं. आता ते टेबल अँकरिंग देखील त्यांनी सुरू केलेलं आहे. अगदी बेसिक पद्धतीने हे चॅनल सुरू होतं. आणि मी जर्नलिझम डिग्री केल्यामुळे काही सल्ले मी त्यांना देखील दिलेले आहेत. त्यांनी त्या अंमलात देखील आणलेले आहेत. आणि हा संपूर्ण प्रवास आतापर्यंतचा हा 4 वर्षांपर्यंत येऊन या ठिकाणी घेतलेला आहे. तेव्हा लागलेलं स्वराज्य दर्शनचं रोपटं आज 4 वर्षांचं झालंय आणि पुढे हे रोपटं अजून वाढून जाऊ दे, वाढत जाऊ दे अशी मी अपेक्षा व्यक्त करते. खरं तर महाडच्या अनेक YouTube चॅनलवर मी व्हॉइस द्यायचे. ते म्हणतात ना की छोट्या गोष्टीत मोठं ज्ञान घडतं, क्षणाक्षणातून आयुष्याचं भाग घडतं. एखादी चूक योग्य दिशा दाखवते आणि छोट्या अनुभवातच जगण्याची भाषा शिकवते. आता जेव्हा मोठ्या स्क्रीनवर, मोठ्या स्टुडिओमध्ये, मोठ्या कॅमेरासमोर मी उभी राहते तेव्हा या सर्व चॅनलचा अनुभव बोलत असतो. शेवटी माणूस आपल्याच मायभूमीत शिकतो, मोठा होतो आणि मोठे करणारे देखील आपलेच असतात. जेव्हा आपल्या कामाची दखल घेतली जाते तेव्हाच खरं तर जास्त अभिमान वाटतो. आणि याच कामाची दखल तुकाराम साळुंके सर यांनी घेतली आणि मला इथे प्रमुख उपस्थिती म्हणून त्यांनी आमंत्रित केले. यासाठी त्यांचे खरंच धन्यवाद. आपलं महाड हे ऐतिहासिक आहे. ऐतिहासिक भूमी आपल्याला लागलेली आहे. गुलामशाहीचे हात छाटून ज्यांनी निर्भीडपणे हे स्वराज्य उभं केलं असेल, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीत आपण जन्म घेतलेला आहे. ज्यांनी अन्यायाविरुद्ध सत्य आणि सामर्थ्याची परखड बाजू मांडली अशा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सत्याग्रह भूमीत आपण जन्म घेतलेला आहे. मग या भूमीतला पत्रकार देखील तितकाच निर्भीडपणे सत्य आणि सामर्थ्याची बाजू मांडून अन्याय आणि गुलामशाहीच्या विरोधात लढणारा असला पाहिजे. कारण शेवटी आपण द 4th पिलर ऑफ डेमोक्रेसी, लोकशाहीचा 4था खांब म्हणून या समाजात कार्यरत आहोत. आज 4 वर्ष पूर्ण झाली आहे. जेव्हा 40व्या वर्षात स्वराज्य दर्शन पदार्पण करेल तेव्हा स्वराज्य दर्शनच्या माध्यमातून महाडच्या